राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. उपवन परिसरातील नियोजित अंतर्गत मेट्रो मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या लघु उद्योजकांवर अन्याय होऊ नये यासाठी पर्यायाचा विचार सुरू असून सर्वेक्षणानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बाधित व्यावसायिकांचे जवळपास पुनर्वसन करण्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांचं पाहणी करून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. अंतर्गत रिंग मेट्रो काम ठाण्यात सुरू झाले. या प्रकल्पाच्या नियोजित मार्गिकेमुळे उपवन परिसरातील लघु उद्योजक बाधित होणार आहेत. या उद्योजकांनी काही दिवसांपूर्वी आमदार केळकर यांची जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन याबाबत व्यथा मांडल्या होत्या. तसे या प्रकरणी त्यांनी दिलासा देण्याची मागणी केली होती. आमदार केळकर यांनी बुधवारी मेट्रो अधिकारी, स्थानिक नगरसेवक सीताराम राणे आणि लघु उद्योजकांसह या परिसराची पाहणी केली. यावेळी केळकर आणि स्थानिक उद्योजकांनी अधिकाऱ्यांना काही पर्याय सुचवलेत. येथील उद्योजक गेली 50 वर्षे व्यवसाय करतात. मेट्रो कामाचा त्यांच्या व्यवसायावर कमीत कमी परिणाम व्हावा या दृष्टीने बदल करून मार्गिकेचे काम करावे. नागरिकांच्या तक्रारीनुसार काही ठिकाणी पाहणी करून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उपवन परिसरातील प्रयत्न करावा अशा सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. पाहणीनंतर आमदार केळकर यांनी या माध्यमांशी संवाद साधला. अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या नियोजित मार्गिकेमुळे उपवन परिसरातील लघु उद्योजकांवर मोठा परिणाम होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आधी सर्वेक्षण करून किती उद्योग बाधित होणार आहेत त्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे सध्या व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी जवळपास पुनर्वसन होईल यावर मी ठाम आहे, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. कॅडबरी जंक्शन परिसरात थुंकल्याचा जाब विचारल्याने 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला प्रवासी वाहतूक कार चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर ठाण्यात संतापाची लाट उसरले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह विवियाना मॉल परिसरात जाऊन ओला उबेर चालकांना इशारा दिला. यावेळी काही चालकांसोबत वादावादी झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओही समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. कॅडबरी जंक्शन येथे ज्युपिटर रुग्णालयाजवळील गृहसंकुलात राहणारे पारसी समाजातील वृद्ध दाम्पत्य मंगळवारी रात्री परिसरातून पायी जात होते. त्यावेळी निशांत शुक्ला हा प्रवासी वाहतूक कार चालक वाहनातून बाहेर थुंकत असल्याचे पाहून वृद्धांनी त्याला जाब विचारला. यावरून संतप्त झालेल्या चालकाने वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसे पदपथालगत पडलेला दगड उचलून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वृद्ध जखमी झालेत. घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचेही समोर आले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल झाले. दरम्यान 70 वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी निशांत शुक्ला याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध व्यक्ती तक्रार देण्यास पुढे न आल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी निशेष पाटोळे यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह विवियाना मॉल परिसरात पोहोचले. तेथे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या ओला उबेर चालकांची चौकशी करण्यात आली. काही चालकांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिलाय. तसे महाराष्ट्रात घेऊन दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्यात. रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वर्षांपासून पाठपुरावा करते. काल एका ज्येष्ठ नागरिकाने रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहेत. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवली पाहिजे. काही दिवसांपूर्वी ठाणे मार्केट परिसरातही काही परप्रांतीयांनी एका ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास महाराष्ट्राचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही. या प्रवृत्तींना योग्य वेळी रोखण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, असेही जाधव म्हणाले. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जम्मू काश्मीरमधून ठाणे आणि मुंबई परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 3,03,64,00,000 रुपये किमतीचा 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12,984 ट्रॉमाट्रॉल कॅप्सूल जप्त करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्य आरोपीपैकी एकाने यापूर्वी ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात 2 वेळा शिक्षा भोगल्याचे तपासात उघड झाले. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार शहरात
अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक सातत्याने कारवाई करतात. गेल्या काही दिवसापासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ड्रग तस्करीच्या हालचाली वाढल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार विविध ठिकाणी गुप्त पाळत ठेवून संशयितांवर नजर ठेवण्यात येत होती. या दरम्यान मोठ्या प्रमाणात चरस आणि ट्रामाडॉल कॅप्सूलचा साठा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णावर, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुमलवाड, राजेंद्र निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 8 मे 2026 रोजी रात्री खारेगाव टोलनाका परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली. कारवाई दरम्यान गुजरातमधील फिरोज खान याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या मालाची तपासणी केली असता 3 किलो 20 ग्राम चरस तसेच साब्झोमो प्रॉक्सिवॅन नावाच्या औषधातील 12,984 ट्रामाडॉल कॅप्सूल आढळून आल्या. अंमली पदार्थांच्या साठ्याची एकूण किंमत 3 कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले. फिरोज खान याच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे थेट जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचले. तपास अधिक खोलात नेल्यानंतर या रॅकेटमधून जम्मू काश्मीरमधील पुरवठादाराचे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवत मोहम्मद अशरफ शेदा आणि शौकत मीर उर्फ झुबेर यांना अटक केले. मोहम्मद अशरफ याला 19 मे रोजी तर शौकत मीर याला 6 जून रोजी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील तलावपाडी आणि वसंत विहार भागात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये काल दोघांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वसंत विहार येथे 19 वर्षाच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, तर तलावपाडी येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाली. यातील पहिली घटना वसंत विहार येथील तुळशीराम भागात घडली. साहिल पांचाळ असे मूर्त मुलाचे नाव असून समाज माध्यमावर साहिल याच्या मैत्रिणीला त्रास देत जात होता.
त्याचा जाब विचारल्याने काल दुपारी कृणाल डोळस, चिन्मय डोळस आणि विवेक राजे यांनी त्याच्यासोबत वाद घातला. या वादानंतर कृणाल याने त्याच्याकडील चाकूने साईला भोसकवले तर त्याच्या 17 वर्षीय भावाला देखील जखमी केले. या साईचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना तलावपाळीजवळ घडली. तलावपाळी येथे पदपथावर झालेल्या वादात एकाने दुसऱ्या एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे परिवर्तन पॅनल रिंगणात उतरले असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. परिवर्तन पॅनलचे प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. महायुतीतर्फे भाजपा 4 व शिवसेना 3 जागा लढवित आहे. भाजपतर्फे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दीपाली पाटील तर इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघात प्रभू पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आले. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले. या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली. या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील इतर भागाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली. या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली. यापूर्वी 2013मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती. आता 2026मध्ये बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती पॅनल प्रमुख कपिल पाटील यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.